हरिओम सर्वांना. तर तुमच्या घरी मुळ्याची भाजी कोण खात नाही का? कडवट लागते, तुरट लागते. मुळा हा वेगळा केला जातो भाजीपासून. तर चला मग आज तुमच्याबरोबर मी एक अशी रेसिपी शेअर करते जेणेकरून ही विंटर स्पेशल भाजी तुमच्याकडे आवडीने आणि सर्व लहानापर्यंत मोठ्यापर्यंत चाटून पुसून खाते. तर नमस्कार, मी आहे प्रियंका. माझं यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मुळा बारीक किसून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची पाने अशी बारीक चिरून त्याला मीठ लावून सोडून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होतो. आणि त्यानंतर इथे फोडणीसाठी 4 ते 5 इथे लसूण ठेचून घेतले, एक बारीक कांदा चिरून घेतला आणि 4 ते 5 हिरव्या मिरची बारीक करून घेतलं आहे. कढईमध्ये तेल घातले, तेलाचं प्रमाण कमी ठेवलं आहे, जास्त ऑइली नाही करायची ही भाजी. त्यानंतर आपण कढीपत्ता घातला. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकतात. मला त्याचा फ्लेवर आवडतो म्हणून मी घातला आहे. त्यानंतर त्यात आपल्याला ठेचलेलं लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घालून छान असं परतून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत. कांदा सॉफ्ट झाला की त्यात आपल्याला हळद, 1 चम्मच धण्याची पूड, 1 चम्मच गरम मसाला घालून छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्यात किसलेलं मुळा घालायचा आहे. मुळासुद्धा आपल्याला हाय फ्लेमवरती असं छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून तो जसं छान भाजला जातो आणि त्याला छान अशी मसाल्यांची कोटिंग होते आणि त्याची टेस्टही खूप छान लागते. त्यानंतर ह्यातनं त्याची बारीक चिरलेली पानं इथे घातली आहे. तेही मी इथे हाय फ्लेमवरती अशी छान परतून घेतली आहे. हाय फ्लेमवरती परतल्या म्हणून मी ते सारखं त्याला परतत राहायचं आहे जेणेकरून ते खाली करपली जाणार नाही आणि ती मस्त अशी सुटसुटीत भाजी, सुकी भाजी होते. बाहेरून क्रिस्पी, आतून नरम होते. अजिबात त्याची चिपचिपी लागत नाही. जर तुम्ही ही लो गॅसवर केलीने झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आणि भाजी ओलसर होते. म्हणून तुम्ही बघू शकतात मस्त इथे आपली भाजी तयार आहे. आता मी ह्यात एक वाटी ओलं किसलेला नारळ घातला आहे आणि छान असं परतून घेतलं आहे जेणेकरून ह्याला थोडंसं स्वीटनेसपणा येतो. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी भाजी तयार आहे. भाकरी, चपाती आणि भाताबरोबर खायला. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. आंबट नाही.